तर गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांवर हल्ला सुद्धा झालेला आहे आणि या समर्थकांना हा हल्ला रोहित पवार यांनी केलेला आहे आणि यासाठी रोहित पवारच जबाबदार आहेत असं पडळकर यांच्या समर्थकांनी म्हटलंय। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवी ढोबळे यांनी, पाहूयात। आमदार गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते शरणू हंडे यांचं काल अपहरण झालं होतं आणि त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। त्यांच्यावर सध्या सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात जे आहे ते उपचार सुरू आहेत। आपल्यासोबत शरणू हंडे आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या काय सांगाल, काल आपलं अपहरण झालं होतं? आम्ही सर्व सेवा त्याचे 600 साथीदारांनी मिळून केलं। घरापाशी येऊन वैताने मारहाण पायाला मारून पाय माझा अड्डू करून मला गाडीत बांधून घेऊन गेले। जाता जाता निंबाळ ह्या पोलीस रेल्वे स्टेशनजवळ 3 जण उतरले। त्यात 3 जण म्हणत होते की ह्याला मारायचं नाही। मग हे बाकीचे 4 जण म्हणायचे ह्याला मारायचं। मग ह्याला काही जण म्हणायचे ह्याला जाळायचं, काही जण म्हणजे त्याला फाशी लावायचं, फास द्यायचं, आणि एक जण म्हणायचं ह्यांना हातपाय बांधून आलमट्टी डॅमवर टाकू, अशा गोष्टी करायच्या। मग रोहित पवारांनी मला बोलले की असं असं ते सुरुवातीची माफी माग, अमितची माफी माग, तुला सोडून देतो। मी बोललं नाही, मी माफी कशाला मागू म्हणल्यानंतर त्याने त्या अमित सुरवशीला फोन घेतले आणि त्याला बोलले ह्याला मस्ती आहे, ह्याचं काम उरकून टाक म्हणून, तसं बोलून फोन कट केले। ते पोरं उतरल्यानंतर ह्या पोरांना पळवला, जावा पळा तुम्ही, मी ह्याला संपवतो म्हणून, तसं म्हणून त्यांना पळवला। तितक्यात मला डिपार्टमेंट पोलीस प्रशासन येऊन योग्य वेळी येऊन माझं प्राण वाचवलं। नेमकं कारण काय होतं? मागील वादामुळे हे प्रकरण घडलंय? मागील वाद ते मला का माहित नाही आहे, त्यांना कुठला वाद ठेवलं, राग ठेवलाय काय म्हणा। आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज आपला भेट घेतली, आपली काय मागणी केली त्यांनी? त्या सर्व आरोपीवर कठोर कारवाई व्हावी हे मागणी। आपली काय मागणी असणार आहे? ह्यांना कठोर ते कठोर शिक्षा व्हावं, एवढीच माझी मागणी। तर हे होते पीडित शरणू हंडे। रवी ढोबळे, जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर।